माझ्या ना कोकणकरांना आहे ना एकच चांगलं आहे मित्रांनो, म्हणून जर का कोकणी माणसं आहेत ना माझा व्हिडिओ बघत असेल, 100% कोकणी माणसं हा पहिला व्हिडिओ बघतच असणार आहेत. त्याच्यासाठी सांगतो म्हणून जागा या जपा यार, जागा जपा. हे पुढचं भविष्य आहे आपलं. जसं आपल्याला आहे ना आपल्या पिढी जसं आलेलं आहे ना पुढे, तसं आपण पुढच्यांना पण द्यायला. आपण आहे ना आपण ह्याचे राखणदार आहे, बोलत तरी चालेल. त्यामुळे जागा जपा हो. नाहीतर ही बाहेर न येणारी माणसं आहेत ना, हे आपलं कोकण आहे ना उद्ध्वस्त करते. आता काय तुम्हाला माहितीच आहे, काय काय प्रकार आपल्या कोकणात होत आहेत, काय कोणत्या नको त्या कंपन्या येत आहेत. त्यामुळे ना जागा विकू नका हो. जागा आहेत ना खूप मोलाच्या आहेत. एक काळ असा येईल की आहे ना तुम्ही फक्त नावाला कोकणी, पण तुम्हाला तुमचं घर आहे ना कोकणात नसेल. आता अशा कितीतरी माणसं असतील की आहे ना त्यांचं घर कोकणात नसेल, त्याने सगळं विकून आहे ना मुंबईला गेले असतील, पुण्याला गेले असतील किंवा बाहेर देशात गेले असतील. त्यामुळे म्हणतोय मित्रांनो, या जमिनी राखा आणि बाकी काय नाही आपल्याकडनं. एवढंच सांगणार, एवढं मनापासून सांगणार मित्रांनो. हे नक्की ऐका तुम्ही. बघा, विचार करा. तुम्ही म्हणत असाल माझी जागा चांगल्या भावने जाते, पण जमीन ही अशी गोष्ट आहे ना, एकमेव गोष्ट अशी आहे की आहे ना ती कधीच कमी रेटने होऊ शकत नाही. एक वेळ सोनं होईल, चांदी होईल, बाकीच्या सगळ्या गोष्टी होईल, पण जो जमिनीला मोल आहे ना हा कधीच नाही. तुम्ही स्वतःची भले 2 गुंठे जागा असो, 10 गुंठे जागा असो, त्या जमिनीचं तुम्ही काहीही करू शकता. म्हणजे तुम्ही म्हणत असाल मी विकतो. नाही, विकू नका. हे विकलात ना तुम्ही, जागा विकलीत की संपलात. तुम्ही काय, तुमची एक पिढी, तुम्ही फक्त आणि तुमची मुलं आहेत ना, तुमची मुलांना पण आहे ना तो पैसा पुरेल की नाही माहिती नाही, तुम्हालाच पुरेल, मुलांना पण जास्त पुरणार नाही. त्यामुळे सांगतो जमिनी विकू नका, जमिनी या ठेवा. कारण जमीन असेल ना तर सगळं काही असेल मित्रांनो. जमीन गेली की सगळं काही गेलं. त्यामुळे ना कोकण राखा म्हणजे नुसत्या जमिनी ठेवून राखता असा विषय नाही. कोकणची संपत्ती राखा. ही झाडं, नदी, रोड, अरे म्हणजे कोकणचं आहे ना नॅचरली जी संपत्ती आहे ना ती जपाव रे मित्रांनो. अरे इथे तुमच्याच जागेत आहे ना बाहेरनं आलेली माणसं रिसॉर्ट बांधतायत. बाहेरनं आलेली माणसं सगळं काही करतात आणि पैसा कमवतात, आणि तुम्ही कोकणी असून सुद्धा तुम्हाला पैसा कमवता येत नाही. हा तुमच्याच जागेत. त्यामुळे म्हणतोय की जमिनी राखा. जमिनी राखण्याशिवाय ना काही पर्याय नाही आपल्या मावांना, आणि आपल्या पुढच्या पिढीला पण तुम्ही सांगा की ना जमिनी ह्या राखल्या पाहिजे. जर जमिनी राखल्या नाहीत ना की संपला विषय, संपला, कारभार उठला मित्रांनो. मग डायरेक्ट तुम्ही गालिंगटा अंगणमध्ये नच्या रंडोळ्यानं पाय रुपये तुझे हे म्हणायचं, बाजूला व्हायचं. ट्रॅफिक आहे ना खूप होतं, खूप म्हणजे खूप. कुठे इकडे सोडू की इकडे रे, उजव्या डाव्या साईडला? पुढे सोडू की इथं थांबू? अभ्यास कर रे मोठा. त्याला अभ्यास करायला कोण सांगतंय बघा. ते पण मी ज्याने कधी अभ्यास केलेलाच नाही. अरे बाबा, अभ्यासाच्या नावाखाली नुसते आम्ही उणगत एक नंबर भरारी. तर मित्राला सोडला इथे, बरं वाटलं जरा. आता आपल्याला मस्त की चांगला रोड गावलेला आहे. आता काय टेन्शन आहे. आता आपण जायचं 300च्या स्पीडने, पण 300च्या स्पीड तर आपली पब्लिक देतच नाही, लातुरी आपली देतच नाही. आता आपल्याला काय टेन्शन नाही. आपल्याला आता लागलेला आहे चांगला रोड. आता आपण जायचं आहे 300च्या स्पीडने, पण आपली लातुरी आहे ना हे 300च्या स्पीड देतच नाही रे. एकदम टफचा विषय होतो. त्यामुळे आपण जायचं 80-90च्या स्पीडने. त्यापेक्षा कमी स्पीडने जर गेलो तरी चालेल,
पण सावकाश यायचं, सावकाश यायचं, सावकाश खायचं आणि सावकाश खायचं. मित्रांनो बाहेर पडा, फिरायला पडा. जग एवढं सुंदर आहे, प्रतिम आहे ना. हे बघा, स्वतःच्या डोळ्याने बघा एकदा तरी आहे ना. मित्रांनो मी म्हणतोय तुम्ही बाहेर पडा भाऊ ना, त्याशिवाय ना आपला काही विषयच नाही बघा. काय म्हणजे काय नाही, काय अर्थ नाही त्याला. ऐकायचं नाही तरी राईट तरी करा. भले घरातले नाही पाठवणार, हे करणार, नको नको जाऊ नको जाऊ. माझं पण घरात न द्यायचं आहे. घरात नाही तर बाहेर पाठवताना मला टेन्शनमध्ये येतात. म्हणजे काय सांगू, अरे मला म्हणतात की आमचा जीव लागत नाही, असं होतं तसं होतं, मागे पुढे राहतो, तू बाहेर गेलास की मी टेन्शनमध्ये येतो. मम्मी पप्पा येते शेवटी, ते त्यांना टेन्शन असणार. पुढे तुम्हाला मुलं आली की तुम्हाला पण टेन्शन असणार. टेन्शन काय कधी ठेवण्याचं जात नाही. पण मी हे सांगतो की तुम्ही सगळ्यांनी आहे ना एकदा तरी बाहेर पडा, फिरायला आनंद घ्या. या रोड आहे ना, रोड जाणून घ्या. तिथपर्यंत तुम्ही घराच्या बाहेर नाही ना पडत, तिथपर्यंत काय नाही. तुम्ही म्हणाल की मी घरीच राहतो, घरातलं हे जाऊ, हे याला काय अर्थ नाही बघा. नुसतं टेन्शन काय करायचं आहे, एन्जॉयमेंट पण पाहिजे. माझं म्हणणं आहे की आहे ना, काम पण करा, एन्जॉयमेंट पण करा, घरातल्यांना पण सांभाळा, सगळं करा. त्याशिवाय सगळी लाईफ आहे ना ती समजणारच नाही. तो एक माझा मित्र आहे सूरज, त्याला जो मी आहे ना सांगून वैतागलं की सेकंड हँड R15 घेऊ नको, सेकंड हँड R15 घेऊ नको बोलतोय. तरी तुझा भाव ती चांगली आहे रे, नाही भाव ती असं आहे रे. अरे बाबा नको घेऊ ती सेकंड हँड, तू नवीन घे, साहित्य गेली तरी चालते, पण रुपया नाही कमी झाला पाहिजे बाबा. नाही बोल ना, सेकंड नाही रे घ्यायची. टू व्हीलरमध्ये आहे ना शक्यतो सेकंड हँडमध्ये जाऊ नको. सूरज तुझ्यामुळे आहे ना फक्त आणि फक्त या ब्लॉगमध्ये बोलायला लागले, नाही तर मी या ब्लॉगमध्ये बोलणार नव्हतो. का आपल्या भावाची आपल्याला काळजी आहे म्हणून मी बोललेलो आहे, बाकी काय नाही. एवढं लक्षात ठेव. हे बाबो सायकल चालवतो, जागी फेकतात काय. अरे बापरे, टूरला जात असतील विचारायला हवं होतं, पण आपण विचारलाच नाही. पुढे कोण ना कोण भेटेल, त्याच्या जर कोण काय भेटला ना तर त्यांना विचारू, त्यात काय विषयच नाही. हा बघा, ह्या डोंगराच्या इथे, ह्या डोंगराची इथे आहे ना राईट साईडला मंदिर आहे. त्या मंदिराच्या समोरच्या साईडला आहे ना पोलीस थांबलेले असतात. आता जिथले तर नक्कीच शूटिंग करणार आहे मी, त्यात काय विषय नाही. आपल्या गाडीचे पण डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहे. आपण गाडीचे डॉक्युमेंट आहे ना क्लिअरच करतो. आपल्या सिक्युरिटीला आहे ना, सिक्युरिटी ती पण तुम्हाला कधी देत असते, तिला पण आहे ना 20 वर्ष झालेली आहेत, पण तिचे डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहे. आणि पप्पाचे ना डॉक्युमेंट सगळे क्लिअरच करून ठेवलेले आहेत. हे बघा इथे पोलीस थांबलेले असतात. इथे परत इथे पण थांबलेले असतात पोलीस. बेकार विषय जो. आणि बाकीची माणसं आहेत ना टू व्हीलर आले वगैरे, ते इथे या रेलिंगच्या इथे थांबलेले असतात. कुठच्या ह्या नव्हे, त्या साईडला त्या साईडला जी रेलिंग आहे ना त्या लेनला इथे सगळे थांबलेले असतात. चला, हा घाट आहे ना भारी आहे हो, मजा येते त्याला गाडी चालवायला, डेंजर नाही आहे. इकडे तलाव आहे भारी आहे. इकडे मी आलेलो आहे 2-3 वेळा तरी आलेलो आहे, 100% 2-3 वेळा आलेलो आहे. 3 वेळा नसलो तरी 2 वेळा आता आलेलो आहे. इथेच आधी गाडी लावायची, वाट आहे, माझी वाट आहे, त्या वाटेने ना जायचं. धरण नाही ते धरण. आणि आमचा एक मित्र आहे ना इकडे आम्हाला दिसायचा टेकिंग करताना, त्याला काय घंटा काय टेकिंगला माहिती नाही, तो काकांसोबत असायचा, इथंच असायचा. हेच तिथे इथंच कुठेतरी राहतो तो आतमध्ये. आपल्याला पण नाही की आपण गेलेलं नाही ना, पण इथेच आतमध्ये तो राहतो एवढं 100%. मित्रांनो ही राईड करतोय ना याचा डेंजर विषय येतो. काय 4 व्हीलरवाले मध्ये देत आहेत, ओव्हरटेक मारताना कशी मारतात, न काय हॉर्न देतात, न काय हे देतात.
डेंजर कुत्री वगैरे पण आडवी येत आहे. तेव्हा पाठीशी उभा राहा, सांभाळायचं. काय चुकला असेल तर माफ कर. जसं सुखरूप आणलंय तसंच सुखरूप घरी नाही. मित्राच्या घरी जाऊया आता. त्याने लोकेशन टाकलेलं आहे आपल्याला. आपण मागच्या साईडला आलो काय असंच वाटतंय मला. मित्रांनो, आपण आपल्या भावाला घेतलेला आहे आणि चाललोय कॉलेजच्या दिशेने. थोडं काम आहे त्याचं कॉलेजला, हे करू आणि जाऊ. तर आता आपण आलेलो आहे मेन पॉईंटवर. इकडनं आहे सवतकडा धबधबा. आता पाऊस नसल्यामुळे त्याला पाणी काय नसणार आहे, पण तरी सुद्धा ओ माय गॉड, हे बघ आईच्या गावात तो व्ह्यू गेला असेल तर आता हा व्ह्यू बघा. अरे बाप रे बाप, बघा आईच्या गावात नुसती ऍक्सिडेंट, नुसती ऍक्सिडेंट आहे बघा. मटेरियल सगळं पडलेलं आहे. आणि इथे सवतकडा धबधबा आहे. रेनी सीझनचा मेन पॉईंट गेला. हा डायरेक्ट खाली तो गेला. तिथे एक बोर्ड होता आपला, तो आणि गेला. ड्रायव्हिंग करताना झोपू नये, झोप पूर्ण करावी. ड्रायव्हिंग करताना झोप पूर्ण करावी. झोप आली असेल तर गाडी थांबवा आणि झोप पूर्ण करा. तर माझ्या मित्राच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. खूप मेहनत घेतोय आमचा मित्र, सुरुवात केली आहे आणि त्याला अजून आम्ही पुढे जाताना पाहायचं आहे आम्हाला. त्याला कॉलेजच्या जवळ आलेलो आहे मित्राला घेऊन. तर कॉलेजच्या इकडचे जास्त काही व्ह्यू दाखवणार नाही, कॉलेजच्या इकडचे दाखवणारच नाही. आता सगळं झालेलं आहे कॉलेजचं काम, डॉक्युमेंट वगैरे सगळे घेतलेले आहेत. आणि आता थेट जाऊया. आता मित्रांना पण भेटूया थोडा. काय मित्र कामावर आहेत त्यांना काय भेटता येणार नाहीत, पण जे कामावर नसतील त्यांना भेटू, जे साईडवर आहेत त्यांना भेटू. आणि तेच जाऊ आपण आता चिपळूणात पण एका मित्राला भेटायचं आहे. बाईला पण आपल्याला सोडायचं आहे आणि तेच जाऊ आपण घरी. इथे आहे ना, तुम्हाला 20वा पॉईंट दाखवतो तिकडे गेल्यावर.